मिरजेत स्पंदन हृदयालय येथे अत्यंत अतिजोखमीची ट्यावी शस्त्रक्रिया यशस्वी. 77 वर्षीय रुग्णाला जीवदान. वृद्ध आणि अतिजोखमीच्या रुग्णांसाठी वरदान ठरणारे आधुनिक हृदयविकार उपचार तज्ज्ञ उपलब्ध झाल्याने वैद्यकीय पंढरीच्या शिरपेचात मानाचा तुरा. डॉक्टर रियाज मुजावर यांच्या नेतृत्वाखाली स्पंदन हृदयालय मिरज येथे प्रथमच ट्यावी म्हणजेच छाती उघडून शस्त्रक्रिया न करता हृदयातील अरुंद झालेली झडप बदलण्याची अत्याधुनिक उपचार पद्धती एका अत्यंत अतिजोखमीच्या 77 वर्षीय डॉक्टर रुग्णावर यशस्वीपणे करण्यात आली. आज पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर रियाज मुजावर यांनी ही माहिती देऊन रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्ण स्वतः आणि नातेवाईकांना सांगितले आहे. स्पंदन हृदयालय येथे रुग्ण उपचारासाठी आल्यानंतर त्याच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये रुग्णाला गंभीर स्वरूपाचा महाधमनीची झडप अतिशय अरुंद होण्याचा आजार होता. या प्रक्रियेपूर्वी हृदयातून महाधमनीकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहातील दाबातील कमाल फरक म्हणजे ॲरोटिक पीक गार्डियन अर्थात तब्बल 79 mmHg होता. मात्र या रुग्णाची परिस्थिती केवळ झडपेच्या आजारापुरती मर्यादित नव्हती. रुग्ण अत्यंत अशक्त आणि कृश असून त्याचे वजन केवळ 27 किलो होते. त्यांना फुफ्फुसाचा गंभीर आजार होता. अत्यंत अशक्तपणा आणि शरीराची प्रतिकार क्षमता कमी असलेली तीव्रता. गंभीर फुफ्फुस विकारामुळे श्वसनक्रिया बंद पडण्याचा मोठा धोका होता. आणि या सर्व बाबींचा विचार करता या रुग्णामध्ये पारंपरिक खुली हृदय शस्त्रक्रिया करून झडप बदलणे अत्यंत धोकादायक ठरू शकले असते. मात्र अत्यंत काटेकोर पूर्वतयारी बारकाईने केलेले नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध वैद्यकीय शाखांमधील तज्ज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे रुग्णाला श्वसन नलिकेत नळी न घालता म्हणजेच इंट्युबेशन न करता ही अत्यंत गुंतागुंतीची ट्यावी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. ही अत्यंत आव्हानात्मक प्रक्रिया डॉक्टर रियाज मुजावर यांनी डॉक्टर शहा यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष प्रॉक्टरिंगखाली यशस्वीपणे पूर्ण केली. इतक्या अतिजोखमीच्या रुग्णावर ट्यावी यशस्वी होणे हे कोणत्याही एका व्यक्तीचे यश नसून नियोजन, वैद्यकीय ज्ञान, अनुभव, तांत्रिक कौशल्य, परस्पर समन्वय आणि संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे. आणि या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये पार पडल्याने मिरज वैद्यकीय पंढरीच्या शिरपेचामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्पंदन हृदयालयाचे संचालक डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर अमित जोशी, डॉक्टर योगेश जंगे, डॉक्टर सचिन गाडवे, डॉक्टर शबाना मुजावर आणि त्यांच्या टीमचे मी डॉक्टर रियाज उमर मुजावर आणि माझी टीम स्पंदन हृदयालय आपणास सांगण्यास गर्व वाटतो की आज आपण डॉक्टर देशमुख ज्यांचं वय 77 वर्ष होतं आणि त्यांचं वजन फक्त 27 किलो आणि त्यांचे फुफ्फुस 90% पल्मोनरी फायब्रोसिस होते. ही खूप हाय रिस्क ज्यांना सिव्हिअर ॲओर्टिक स्टेनोसिस होतं, ही विदाऊट ऑपरेशन टावी या शस्त्रक्रियेद्वारे आपण पूर्ण भूल न देता सक्सेसफुली केली आहे. आणि आज तो पेशंट ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी हा आपल्या इथं कॉन्फरन्स हॉलमध्ये येऊन स्वतःची प्रतिक्रिया देत आहे. या प्रकारच्या ॲडव्हान्स शस्त्रक्रिया आपण स्पंदन हृदयालयामध्ये आता इझिली अवेलेबल झाल्या आहेत. ही शस्त्रक्रिया खूप हाय रिस्क होती आणि पूर्वी फक्त काही ठराविक हॉस्पिटलमध्ये किंवा ठराविक सिटीजमध्ये उपलब्ध होती. पण आता आपल्या मिरज जी आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते आणि ज्याचं नाव पूर्वी हे जगातलं असं शहर आहे ज्या ठिकाणी डॉक्टरांची संख्या सगळ्यात जास्त आहे आणि सगळ्यात बेस्ट डॉक्टर आहेत, ते नावलौकिक परत मिळवण्याचा जो छोटाफार माझा प्रयत्न आहे त्याला म्हणजे काय त्या मार्गे सुरू झालेले आहे. थँक्यू. पेशंटमध्ये आपण ओपन हार्ट सर्जरी ॲओर्टिक स्टेनोसिस जी लागते ती न करता टावी करण्याचा निर्णय घेतला. कारण ह्या पेशंटमध्ये खूप रिस्क होती ओपन हार्ट सर्जरीची आणि त्याच्यामध्ये 50 ते 70% हा पेशंटच्या जीवाला धोका होता. त्यामुळं ही विदाऊट ऑपरेशनची सर्जरी करण्याची टावी ही शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्याच्यामध्ये ओपन हार्ट सर्जरीपेक्षा कमी रिस्क होती आणि विदाऊट फुलेखाली सुद्धा करणं शक्य होतं. कारण आपल्या पेशंटला 90% लंग डॅमेज असल्यामुळं, वजन फक्त 27 किलो असल्यामुळं मोठी भूल देता येणं शक्य नव्हते. ही शस्त्र ही ह्या भागा हां काय म्हणला ही शस्त्रक्रिया दुर्मिळ म्हणता येईल कारण इतकी हाय रिस्क शस्त्रक्रिया आपल्या भागात झाली नव्हती लक्षात. कारण फक्त ही टावी प्रोसेस नसून इतक्या कमी वजनाच्या ज्याचं ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज होती, रक्तामधलं कार्बन डायऑक्साईड हे खूप जास्त होतं. त्यामुळं ड्युरिंग प्रोसिजर ही ऑन टेबल डेथची सुद्धा शक्यता होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया दुर्मिळ आहे आणि बिकॉज ऑफ आवर स्पंदन टीम ज्यामध्ये
वन ऑफ द बेस्ट डॉक्टरची टीम आहे आमची. तसेच जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ज्यातले इथले जे मशिनरीज आहेत ते जगातले सगळ्यात बेस्ट मशिनरीज आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही आमच्या स्पंदन टीमद्वारे व बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरमुळे शक्य झाले आहे. आपण तावी जी म्हणत असतो ती एकतर ओपन हार्ट सर्जरी करून करतो, त्याला आपण सर्जिकल अओर्टिक वॉल रिप्लेसमेंट म्हणतो. तावी म्हणजे कसं असतं की त्याला आपल्याला ओपन हार्ट करावं लागत नाही. ते पायाच्या झांगेच्या जशा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करून आपण स्टेंट असं पास करत असतो, तसाच वॉल सुद्धा पास केला जातो. मग आता सर्जरीसाठी काही हाय रिस्क कॅन्डिडेट्स असतात, जसं की काही लंग्स, या सरांना जसं लंग्सचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी हार्डली 25-30% झालेली असते, किंवा आणखी काही स्ट्रोक्स वगैरे झालेले असतील की जेणेकरून तुम्हाला सर्जरी टॉलरेट होत नसतं, तर अशा कंडिशनमध्ये तावी ही केली जाते. तर या क्रायटेरियामध्ये बऱ्याच वेळेला एज जास्त झालेलं असतं, 75-90, जगामध्ये बऱ्याच ठिकाणी 90 एज ग्रुपमध्ये सुद्धा यांना तावी केलेली आहे, जेणेकरून पेशंटचा धाप कमी होऊन जाते, त्यांची ओव्हरऑल जगायची कॅपॅसिटी वाढवून जाते. नमस्कार, माझं नाव डॉक्टर राजेश्वरी देशमुख. माझ्या पप्पांचं नाव डॉक्टर भास्कर हनुमंतराव देशमुख. 3 वर्षापूर्वी पप्पांना सिव्हिअर अवॉर्टिक स्टेनोसिसचं डायग्नोसिस झालं होतं. सरांनीच केलं होतं आर्यन हार्ट केअर सेंटरमध्ये. त्यानंतर सरांनी तेव्हा टावी ही नवीन मेथड होती, ट्रान्स कॅथेटर अवॉर्टिक वॉल इम्प्लांटेशन. ही न्यू टेक्निक आली आहे, जी ओपन हार्ट सर्जरी आपण स्किप करतो आणि हाय रिस्क पेशंटमध्ये ते करतो. तेव्हा सरांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं, पण पप्पांचं थोडं मेंटल म्हणजे विल पॉवर एवढी स्ट्रॉंग नव्हती की ते मेंटली प्रिपेअर नव्हते. सो आम्ही 1-2 वर्ष टाळलं. त्यानंतर त्यांना एकदम 10-12 दिवसापूर्वी एकदम दम्याचा त्रास झाला की त्यांना बोलताना पण खूप दम लागत होता, पायावर सूज आली होती आणि चेहऱ्यावर पण सूज आली होती. मग मी ताबडतोब त्यांना स्पंदनमध्ये घेऊन आले. स्पंदनमध्ये घेऊन आल्यावर सर लगेच 5-10 मी सरांना कॉल केला. सर लगेच 5-10 मिनटामध्ये आले. सरांना कळालं की ते हे सिम्पटम्स आता वाढत आहेत. सरांनी 3-4 दिवस पप्पांना स्टेबल केलं. सर बोलले की टावी ऑपरेटिव्ह लागणार, कारण त्यांचं ऑलमोस्ट म्हणजे त्यांचं हायपोट्रॉफी, लेफ्ट फ्रंटल हायपोट्रॉफी, डायस्टोलिक डिस्फंक्शन वगैरे हे सगळं झालं आहे आणि हा आजार खूप हृदयाचा वाढत चालला आहे. त्याच्यामुळे मग सरांनी सगळं आधी 4-5 दिवस पप्पांना व्यवस्थित स्टेबल केलं, सगळं व्यवस्थित आम्हाला काउन्सिलिंग केलं, कशी प्रोसिजर आहे, काय काय होणार, रिस्क सांगितले. पप्पांना 80 to 90% लंग डॅमेज झाल्यामुळे पल्मोनरी फायब्रोसिस पण झालं होतं. सो सरांनी थोडा वेळ घेतले, एक 8-10 दिवस वेळ घेतला. सरांनी जी बेस्टमधली बेस्ट टीम, बेस्टमधलं बेस्ट वॉल जे काय अरेंज होईल, कारण ही इझी प्रोसिजर नाही आहे, हे वॉल दुसरीकडून मागवावी लागते, सगळं अरेंज करावं लागतं. सरांनी त्यांचा टाईम घेतला, आम्हाला काउन्सिलिंग केलं, पप्पांना काउन्सिलिंग केलं. तर पप्पा मागे लागले होते की माझं ऑपरेशन करा. त्यांनी सांगितलं की थांबा थोडे दिवस, सगळं व्यवस्थित अरेंज व्हायला पाहिजे, कारण करूनच उपयोग नाही, ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. सरांनी अनेस्थेशियापासून, वॉलपासून, टीमपासून सगळं व्यवस्थित अरेंज केलं. OT व्यवस्थित अरेंज केली, आम्हाला व्यवस्थित काउन्सिलिंग केलं. मग सरांनी ऑपरेटिव्हसाठी घेतलं. एकदम हाय रिस्क केस होती, एज, वेट आणि लंग फायब्रोसिसमुळे इट वॉज हाय रिस्क. हे पप्पांना आणि मला आणि आम्हाला सगळ्यांना आधीपासून माहीत होतं, पण त्या मोमेंटला खूप हाय रिस्क होती. सरांनी व्यवस्थित अरेंज केलं, आम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेतलं. पण आम्हाला पप्पांना कुठे तर सरांवर विश्वास होता की सरच हे ऑपरेटिव्ह सक्सेसफुल करू शकतात. आणि त्या दिवशी एक आहे तर 1.5 ते 2 तास ऑपरेटिव्ह झालं. अँड सर बोले ही ऑपरेटिव्ह सक्सेसफुल झाले आणि कमी अनेस्थेशियामध्ये 1-2 तासानंतर पप्पा शुद्धीवर पण आले अँड ही वॉज एबल टू टॉक. सो एकदम व्यवस्थित हे ऑपरेटिव्ह सक्सेसफुल केल्याबद्दल मी स्पंदन हॉस्पिटलचे रियाज मुजावर सरांचे, इथल्या स्टाफ अति उत्कृष्ट स्टाफ आहे ते. म्हणजे पप्पांना मला थांबायची पण गरज नाही, काही म्हणजे सगळं स्वतः करतात. म्हणजे मामापासून ते नर्सिंग स्टाफपर्यंत एकदम बेस्ट स्टाफ आहे इथला. सो मी स्पंदन हॉस्पिटलचे नर्सिंग स्टाफचे, डॉक्टर्सचे सगळ्यांचे आभार मानते आणि मॅमचे पण आभार मानते की त्यांनी सकाळी आम्हाला काउन्सिलिंग केलं होतं आणि शी वॉज लाईक सगळं पॉझिटिव्ह होईल, रिस्क आहे पण आम्ही सगळं ट्राय करतोय. सो एक मेंटल जो सपोर्ट लागतो डॉक्टर्सकडून, म्हणजे इवन इफ आय एम डॉक्टर बट आय एम अ डॉटर ॲट द एंड. सो ह्यांनी जो मेंटल सपोर्ट केला आम्हाला या सगळ्या 10-15 दिवसामध्ये तो खूप मोठा आहे. सो मी सगळ्यांना धन्यवाद करते. नातेवाईकांनी आभार मानले आहेत.